25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ। संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41। कुची जिल्हा परिषद गटातून दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांची प्रचारात आघाडी। आरेवाडी देवस्थान परिसराचा सर्व विकास स्वर्गीय आराराबा पाटील यांनी केलेला असून त्यांच्या विचाराचा वारसा जपणारे तसेच आरेवाडीसह परिसरात विकास कामे करण्यासाठी आमदार रोहितदादा पाटील यांचे प्रयत्न सुरू असतात। आमदार रोहितदादा पाटील यांनी नुकताच देवस्थानच्या विकास कामांसाठी 4 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे। शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार या परिसराचाच विकास करू शकतात असे मत जगन्नाथ कोळेकर यांनी व्यक्त केले आहे। कुची जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमदार रोहितदादा पाटील यांचे समर्थक दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर तसेच कुची पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ सिंधुताई गजानन पाटील यांच्या प्रचारार्थ आरेवाडी गावात तसेच वाडी वस्तीवर प्रचार फेरी काढण्यात आली। यावेळी जगन्नाथ कोळेकर बोलत होते। आरेवाडी येथील बिरोपा देवस्थान जगप्रसिद्ध आहे। मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आमदार रोहितदादा पाटील प्रयत्नशील असतात व आहेत। या परिसराचा विकास करण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर व सिंधुताई पाटील यांच्या तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील यांनी केले आहे। यावेळी जगन्नाथ कोळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आज जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचाराचा आज नारळ फोडला आम्ही आरेवाडीत। तर आमचा जिल्हा परिषदचा उमेदवार दादासाहेब कोळेकर आणि पंचायत समितीचा उमेदवार सिंधुताई पाटील। तर ही आम्ही आबांच्या संघ एकनिष्ठ राहिलेलो आहे। आतापतो आम्हाला मस्त आमिष दाखवलं, पाहिजे ते केलं आणि हे सगळ्यांना बी माहीत आहे। पण आम्ही आबांचं घर सोडून कधीही गेलेलो नाही, का तर असा आज आबांचा आमच्यावर उपकार आहेत। आमचं बिरोबा देवस्थान क मध्ये होतं, क मधनं ब मध्ये घालून त्याला तीर्थ विकास क्षेत्राचा दर्जा दिला आबांनी आणि 163 कोटीच्या प्लॅनला मंजुरी दिलेली आहे। शासन कुणाचंही हो, आम्हाला वर्षाला 5-4 कोटी रुपये त्यांना देणंच भाग आहे। मग आता कुणाही काळात किती आलं, कुणाही काळात किती आलं म्हणण्यापेक्षा भाजपच्या काळात आम्हाला 1ही रुपया आलेला नाही। मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आमचं 4 कोटी 46 लाख रुपये थकलेलं होतं। पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारनं वहिनीला हे घेऊन गेलतो आम्ही, रोहित दादाला हे ते बिल दिलं। पुन्हा आता 4 कोटी रुपये आपणाला दिले, तर त्या 4 कोटीची आता कामं चालू आहे ती सध्या बनात। आणि रायवाडीचा पाणी पुरवठा आम्हाला बनात पाणी ह्याच्या पाठीमागं तुम्ही बी हितलं जाय, तुम्हालाही माहित आहे पत्रकारांना, जत्रा आणायची झाली तर येताना गाडीत बॅरेल घेऊन यायला लागत होतं पाण्याला। तर रायवाडीचा पाणी पुरवठा आबांच्या मुळे झाला। आणि काय केलं पाहिजे सांगा बरोबर आबांनी ह्याच्यासाठी? आज 400 लोकांची राहायची सोय केल्या, भक्त निवास आहे, डॉर्मिटरीची कामं चालू आहेत, दुकान गाळं झालेलं आहे, अंतर्गत रस्ते झालेला आहे। मग एवढं असताना आज रोहित दादा आज काम करायची रोहित दादाची पद्धत आबांच्यात त्याच्यात एक तीळ मात्र सुद्धा काही शंका नाही। आणि आम्हाला असा आत्मविश्वास आहे येणाऱ्या भविष्य काळात तो मंत्रिमंडळात असणार आहे आणि आमची कामं ह्या देवस्थानची जी राहिलेली आहे ती मार्गी लागतील, ह्यात काही शंका नाही। आमचा पूर्ण विश्वास रोहित दादावर आहे। तर आमच्या गावातनं आम्ही 60% मतदान जिल्हा परिषदला पंचायत समितीला आहे। पॅनल टू पॅनल मतदान होणार, ह्यात काही सुद्धा शंका नाही। अजून काय तुम्हाला विचारायचं? आज कुची जिल्हा परिषद गट
आणि कुच्ची पंचायत समितीच्या गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आरेवाडी येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला आणि गेले 5-6 दिवस आम्ही या प्रचारात आहोत. आम्ही जवळजवळ सर्व गावामध्ये आमच्या मतदारापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि आता रोहितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जिल्हा परिषद गट कवठेमंकाळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आणतो असा आम्हाला आता इथं अंदाज आला आहे आणि ते 7 तारखेचं त्याचं निकाल तुम्हाला कळून येईल एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आज कुच्ची जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती कुच्ची गण या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारानिमित्त आरेवाडीमध्ये प्रचार शुभारंभाच आयोजित केला होता. त्या प्रसंगी आरेवाडी गावचे सुपुत्र माजी उपसभापती जगन्नाथ आबा कोळेकर, आमचे मित्र बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार सिंधुकाकी पाटील या उपस्थित होत्या. या गावानं आम्हाला निर्धार केलाय की आरेवाडी गावातून 60% मतदान दोन्ही उमेदवारांना द्यायचं आणि प्रचंड मतानं आम्हाला 7 तारखेला मतदान करून निवडून द्यायचं असं आत्मविश्वास या गावानं आम्हाला दिलेला आहे. आणि रोहितदादाच्या नेतृत्वाखाली या कुच्ची जिल्हा परिषद गण आणि कोकळा पंचायत समिती गण या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येईल अशी आज या लोकांच्या पाठिंब्यामुळे मला वाटतं आणि असाच पाठिंबा या गावात बरोबर इतर गावांचा पण राहील असा आम्हाला विश्वास आहे. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.